पारसिक नगरमध्ये भंगार साहित्य व कचऱ्याला भीषण आग. बाजूच्या इमारतीमधील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवले. मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेल्या भंगार साहित्य आणि कचऱ्याला आग लागली. काही वेळातच ही आग वाढल्याने बाजूच्या इमारतीमधील रहिवाशांना सुरक्षेच्या कारणास्तव इमारतीच्या बाहेर काढण्यात आले. सायंकाळी 5च्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार ओम साई सोसायटी बिल्डिंग नंबर 9 अमृतांगण पारसिक नगर खारेगाव येथील ओम साई सोसायटीच्या मागे मोठ्या प्रमाणामध्ये साठा केलेल्या भंगार साहित्य आणि कचऱ्याला आग लागल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झाली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ पोलीस अधिकारी व कर्मचारी, ठाणे महानगरपालिकेचे आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, मुख्य अग्निशमन अधिकारी, आपत्ती प्रतिसाद दलाचे कर्मचारी, एक बस वाहनासह तसेच अग्निशामक दलाचे जवान, 4 फायर वाहने, 4 वॉटर टँकर आणि 1 रेस्क्यू वाहनांसह हजर झाले. या आगीमुळे जवळच असलेल्या ओमसाई सोसायटी या इमारतीमधील रहिवासी सुरक्षिततेच्या कारणास्तव इमारती बाहेर काढण्यात आले. आगीमुळे इमारतीच्या मागील बाजूच्या सर्व रूमच्या खिडक्यांच्या काचा फुटून नुकसान झाले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने देण्यात आलेली आहे. मला विचारायचंय, मला एकाच प्रश्नाचे उत्तर द्या. 91 साली सत्तेत आलेले लोक आज 2024 आलंय. डम्पिंग ग्राउंड आहे कुठे? एक डम्पिंग ग्राउंड देऊ नाही शकले तुम्ही, एक धरण बांधू शकले नाही तुम्ही. या दोन गोष्टी आहेत ना, या पॅरलल चालतात. जर आज पाणी स्वतःच असतं तर इथे भिक्का मागून पाणी आणावं लागलं असतं. जेसीबी नाही हो, जेसीबी आमच्या पोरांचा जेसीबी जो ऑपरेट होतोय, इथे जो जेसीबी वापरतोय ना त्याचा मालक आमच्याबरोबर उभा आहे. आम्ही त्याचा जेसीबी आहे तो लावलाय. महानगरपालिकेने जेसीबी पण दिलेला नाही. इतकी तर निर्लज्ज महानगरपालिका आहे. इथे जबाबदार अधिकारी कोण आहे का? डीएमसी, एएमसी कोणी आहे का? मला ह्याचा फोन आला तेव्हा मी महत्वपूर्ण बैठकीत होतो. मी सारखा त्याच्यावरशी फोनवर संबंध येतच होतो. जशी माझी मीटिंग संपली तसा मी इथे आलो. पण मला सांगा, एक महानगरपालिकेचा अधिकारी दाखवायचे? इतकी बेशरम लोक आहेत. 6 तास झाले आग लागून. महानगरपालिकेचं एका अधिकाऱ्याला यावंसं वाटत नाही. म्हणजे एएमसी नाही, एएमसी काय फार मोठा पदवीधर डॉक्टर येत आहे की संध्याकाळी 6 वाजता घरी जाऊन बसायचं, पाकिट भरलं, खिशात वजनदार झाला की घरी गेला.